महाराष्ट्राला करून दिलं नाही। आम्ही नरेंद्र मोदीजी मुंबईमध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्या हस्ते जो पुतळा अनावरण झाला होता 8 महिन्यात पडला, जबाबदारी घ्यावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही ते मागणी करत होतो की तुम्ही माफी मागा महाराष्ट्राची, आणि ही मागणी करायचं त्याच वेळेला आम्ही सांगितलं त्यावेळेला आमचा आवाज दाबण्यासाठी घरामध्ये पोलीस पाठवले। आपण पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं, इथं तुम्हाला आरोपींना पकडता येत नाही, गुन्हेगारीला त्या ठिकाणी आळा घालता येत नाही, आणि दुसरीकडे जे लोकप्रतिनिधी आवाज उचलतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या साठी आवाज उचलतायत, महाराष्ट्राच्या जनतेचा आवाज उचलतायत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। हा जो त्या ठिकाणी ही जी भावना आहे ती पोहोचवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो। कशा पद्धतीने आम्हाला तिथे दाबण्यात आलं हे जनतेनं पाहिलेलं आहे, आणि म्हणून तिथनं आम्हाला आता इथे आम्ही आलो आणि इथे महाराजांच्या समोर मूक आंदोलन केलेलं आहे। सर, अरबी समुद्रात म्हणजे स्मारकाची पायाभरणीसाठी मोदींनी आले होते, त्यानंतर अजून तिथे काहीच झालं नाहीये, पण आता तिथे जो 8 महिन्यापूर्वी पुतळा बोलला शिवाजी महाराजांचा, मग त्या पुतळ्याचा अजून काही जणी यांनी दुसरा पुतळा उभा होता। नाही, शिवस्मारकामध्ये तर भ्रष्टाचार झाला, तर मी स्वतः त्या ठिकाणी मागणलेला आहे। ते 80 कोटी रुपये जे खर्च केले ते गेले कुठं? त्यांनी त्या ठिकाणी केले, काही झालं नाही तिथं, ना पाण्यामध्ये काही उभं राहिलं। तुम्ही शिवस्मारकामध्ये जलपूजन केलं, ते पुतळाही नाही, पैसे कुठे गेले? हे भ्रष्टाचारानं त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना देखील ते सोडत नाहीत, इतके ते भ्रष्टाचारात अखंड बुडालेले आहेत। आणि आज ज्या पद्धतीचे पुतळा हे अनितीचं आणि भ्रष्टाचाराचं प्रतीक असलेलं हे सरकार आहे, त्यांचं हे उदाहरण आहे। म्हणणं एवढंच आहे की ज्या तऱ्हेने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात रोष आहे आणि त्याची भावना आम्ही व्यक्त करण्यासाठी मोदीजींना सांगत होतो की तुम्ही समजलं पाहिजे की तुमच्या हाताने या 8 महिन्यापूर्वी या ज्या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं आणि तुम्ही त्याचं अनावरण केल्यानंतर जर 8 महिन्यानंतर एखादी वास्तू होते त्याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे। सगळ्यात महत्वाची गोष्ट की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा महाराष्ट्रामध्ये काय त्यांचं, महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज वेगळं करताच येऊ शकत नाही। आमचा आराध्य दैवत, आमच्या अस्मितेशी तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करताय, ते आम्ही खपून घेणार नाही, आणि म्हणून ते जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी केली होती त्या ठिकाणी। पण दुर्दैवाने या पूर्ण घटनेचा देशाच्या पंतप्रधानांच्या भाषणात उल्लेख पण नाहीये। काय चाललंय या देशामध्ये, काय चाललंय या राज्यामध्ये? इकडे तिकडे जबाबदाऱ्या ढकलायच्या, गुन्हेगार फिरत पोकाट सुटायचे, आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी घरामध्ये दाबून ठेवायचं, पोलीस स्टेशनला बोलवायचं। काय परंपरा आहे? नवी परंपरा सुरू केली राज्य सरकारने, बिलकुल करावी। अहो, घरातून सोडा, मला चप्पल पण घालता आली नाहीये। काय केलंय मी? कोणता गुन्हेगार आहे मी? इस वक्त मेरे साथ मुंबई कांग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड़ आप आज जो है शिवाजी पार्क में आई हुई है।